नमस्कार. आयुष्यात अनेकदा असं होतं ना, की सगळं काही गोंधळल्यासारखं वाटतं. म्हणजे पुढं काय करावं हे सुचत नाही, दिशा कळत नाही आणि एक प्रकारची अस्वस्थता येते. आज आपण याच अनुभवावर बोलणार आहोत. एका लेखनाच्या आधारे स्वामींचे मार्गदर्शन, संभ्रमातून समाधानाकडे. त्यात म्हटलंय, की खूप प्रयत्न करतोय पण समाधान मिळत नाहीये. मनात एकच प्रश्न येतो, मी काय करू? हो. आणि ही परिस्थिती खरं तर अनेकांना कधी ना कधी अनुभवायला येतेच. म्हणजे एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असतो, पण मन इतकं अशांत असतं, की एक प्रकारची काय म्हणतात त्याला, हतबलता येते. बरोबर ना? अगदी हतबलता. आणि मग अशा वेळी माणूस आधारासाठी कुठेतरी बघतो, मार्गदर्शनासाठी. या लेखनात जसं म्हटलंय, स्वामींकडे वळण्याचा विचार येतो, की तेच आपल्याला या अंधारात वाट दाखवतील. त्यांचा नुसता स्मरण केलं तरी थोडं बरं वाटतं, असं त्यात लिहिलंय. बरोबर. इथे ना श्रद्धेचा आणि आशेचा भाग खूप महत्वाचा आहे. म्हणजे बघा, कठीण परिस्थितीत एका मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवला की एक मानसिक आधार मिळतो. आणि त्याच्या म्हटले ना, चरणी जाणे, ते केवळ शारीरिक नाहीये, ती एक प्रकारे मानसिक शरणागती आहे. म्हणजे स्वतःला त्या मार्गदर्शनासाठी तयार करणं. मानसिक शरणागती हे महत्वाचं आहे. आणि त्याच वेळी ती व्यक्ती एका मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेली दिसतीये. म्हणजे स्वप्न सोडून द्यावीत की काय, की पुन्हा उभं राहावं, तो आशेचा धागा धरून. हा एक मोठा प्रश्न आहे तिच्या मनात. हो ना. आणि ही द्विधा मनस्थितीच तर त्या गोंधळाचं खरं रूप आहे. जेव्हा कळत नाही काय करावं, तेव्हा दोन्ही बाजू तितक्याच अवघड वाटू लागतात. निवड करणं कठीण होतं. बरोबर. आणि मग मग येतं स्वामींचं उत्तर, जे खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, गोंधळ हा मनाचा असतो, मार्ग समोरच असतो. शांत रहा. यातला जो शांत रहा हा भाग आहे ना, मला वाटतं हा फक्त सल्ला नाहीये. अगदी, अगदी. तो उपाय आहे. शांत रहा हे नुसतं वाक्य नाहीये, ती पहिली पायरी आहे. याचा अर्थ काय, की बाहेरचा मार्ग शोधण्याआधी आत शांत होणं गरजेचं आहे. खरं तर गोंधळ बाहेर नसतोच, तो आपल्या मनातल्या विचारांच्या गर्दीमुळे असतो. मन शांत झालं की आपोआप समोरचा मार्ग दिसू लागतो किंवा नवीन मार्ग सुचतो. आणि या शांततेचं सल्ल्यासोबतच एक आश्वासन पण मिळतं. स्वामी म्हणतात, तुमचे अश्रू मी पाहतोय, तुमचं मन मी ऐकतोय, वाट हरवली तर घाबरू नकोस, मी आहे. हे शब्द खूप आधार देणारे आहेत, नाही का? नक्कीच. मी आहे हे आश्वासन खरंच खूप मोठं आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या जरी पाहिलं ना, तर कुणीतरी आपल्या पाठीशी आहे, ही भावना खूप सुरक्षित वाटते. आणि त्यामुळे काय होतं, जसं त्या लेखात म्हटलंय, चूक होण्याची भीती राहत नाही. हो. ही जी सुरक्षिततेची भावना आहे, ती निर्णय घेण्यासाठी जे धैर्य लागतं ना, ते देते. याचा अर्थ असा नाही की अडचणी लगेच संपतात, पण त्यांना तोंड द्यायची एक आंतरिक शक्ती मिळते. तर या सगळ्या चर्चेतून असं दिसतंय, की आयुष्यात जेव्हा गोंधळ उडतो, दिशाहीन वाटतं, तेव्हा एका मार्गदर्शक शक्तीवर विश्वास ठेवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आत शांत होण्याचा प्रयत्न करणं, हे खूप मदत करू शकतं. स्वामींच्या शब्दांप्रमाणेच शांत झाल्यावर मार्ग स्पष्ट दिसू लागतो. हो, म्हणजे एक क्रम दिसतोय बघा. आधी त्रास किंवा गोंधळ, मग मार्गदर्शनाचा शोध, मग शांत रहा हा उपाय, मग मी आहे हे आश्वासन, आणि यातून मिळणारी ती शक्ती आणि स्पष्टता. यात श्रद्धा, आंतरिक शांती आणि योग्य मार्ग मिळणं यांचा खूप जवळचा संबंध आहे. गोंधळाचं मूळ मनात आहे, त्यामुळे उपायही मनातूनच सुरू होतो. आणि जाता जाता एक विचार, की जेव्हा बाहेरचे सगळे रस्ते बंद वाटतात आपल्याला, तेव्हा आपली ही आंतरिक शांतता आणि विश्वास हे नवीन मार्ग पाहण्याची किंवा अगदी स्वतःचा मार्ग तयार करण्याची क्षमता किती वाढवत असेल.